हे काय असे दिसतात. आणि आता थोडंसं लांबूनच, कारण आता दुपारची झोप मस्त झालेली आहे आज. लिटरली फील येते मला. ताडबीड करतोय का. आणि हे बघा, सगळ्यांना मी सुप्रिया पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये आणि माझ्या चॅनलमध्ये. तर सोमची ना फरमाईश होती आज ना, त्याला बटाटा आणि कॉर्नचे नगेट्स पाहिजे होते. आता मी रेसिपी काय शेअर करत नाही आहे, पण जरा घाई गडबड झाली त्याच्यामुळे मी फटाफट बनवलेली. एका दिवशी ज्यावेळेस मी बनवेल ना त्यावेळेस तुमच्यावर शेअर करते. आता ना हे मी डीप फ्राय करणार आहेत नगेट्स. थोडंसं याला मी असं हाताने प्रेस करणार आणि मग तेलामध्ये सोडणार. फक्त की लांब राहायचं, कारण ह्याच्यामध्ये आपण हे टाकलेले कॉर्न, तर ते कॉर्न फुटू शकतात किंवा उडू शकतात. शक्य तुम्ही चिरलेले असल्यामुळे ते उडणार नाही आहेत. हे काय असे दिसतात. आणि आता थोडंसं लांबूनच, कारण आता तेल गरम झाले आणि हे एखादं उडू शकतं, कारण मी हाताने चिरलेले नाही, चाकून कापलेले, त्याच्यामुळे ते उडणार तर नाही. पण तरी पण आता ना सोहमला घेऊन शाळेतून आलेली आहे. तुझ्यासाठी काहीतरी बनवलं मी खायला. पण एवढी जमली नाहीत. जमले बस मी जेवायला वाढते, खाऊन बघ का. जेवणाबरोबर खा. चल का. दुपारची झोप मस्त झालेली आहे आज माझी. आज खरंच खूप वेळ झोपायला मिळाला दुपारी मला. म्हणलं थोडंसं स्किन केअर करून घ्यावं. आता बरेच दिवस झालं केलं नाही. आणि तसं पार्लरला पण जायचं आहे, पण त्याच्या आधी तुम्हाला दाखवते की कोणाला तरी एवढी गोड झोप लागली आहे बघा. सोमडे शाळेत जायचंय, उठ. सोहम, पिल्या, शाळेत जायचं नाही? नाही जायचंय. दुपारचे सायंकाळचे 7 वाजलेत आणि ह्याला 7 वाजता शाळेत जायचे. तर हे असं आहे आमच्या घरचं प्रकरण. काय करावं सांगा. तुमच्याही घरी असंच आहे का? लहान मुलांना आजकाल ना शाळेची धासकी, त्यांच्या बॅगमधलं ओझ एवढं वाढले ना, बघायचं काम नाही. सोहमचं पण अक्षरशः मला वाटतं 2 किलो तरी वज्जा असणार आहे बॅगचं. मी एका खांद्यावरचं घेतलं. फक्त 5 मिनटाचा रस्ता आहे माझ्या घरापासून शाळेचा. असा खांदा दुखायला लागतो ना त्या बॅगच्या वजनाने, बघायचं काम नाही. असू आता काय म्हणते, सगळं बदललेलं आहे. आपण ॲडजस्ट व्हायचा प्रयत्न करायचा. चला थोडेसे स्किन केअर करूया आपले. तुमच्यावर तर मी शेअर केलं होतं की मी हे लक्सचं जे काय म्हणतात ब्लॅक ऑर्चिडचं जे बॉडी वॉशर आहे ना, ते मी यूज करते. तर छान, म्हणजे मला आवडतं. त्याचा स्मेल पण छान आहे आणि एकदम सॉफ्ट आहे. त्याच्यासाठी, कारण मला ना खोबऱ्याचं तेल आणि ते सण नाही होत. मला ना लिटरली असं वाटते मी पण दाढी करते काय. पण सारखं सारखं हेअर काढून काय हेअरची ग्रोथ होत नाही माझ्या. आता मी खूप दिवसापूर्वी केलं होतं, आता त्याच्यानंतर आज करते. बेबी हेअर आलेले आहे. आणि आता आपण स्टार्ट करूया. लिटरली फील येते मला. ताडबीड करतोय का. आणि हे बघा, आणि मेकअपचा बेस छान बसतो ह्याच्याने. तसं आपण मेकअप कधीतरीच करतो, पण मला आवडतं करायला. ला 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 ला. हे बघा. इथंच लागलं सगळं. कारण कामामुळे ना माझं सारखं सारखं काय पार्लरमध्ये जाणं होतच नाही. आता जायचं पण मी ठरवलं आहे, कारण मला आयब्रो पण करायचे आहेत. आणि छानशी हेअरकट घ्यायची एक. बघू शकता ना कसे हेअर आलेले तिथे.
माहिती का तुम्हाला, मी आता 32 का 31ची झालेली आहे आणि माझ्या स्किनमध्ये बघा फरक पडायला लागला आहे आता. हे कधीच नव्हते चेहऱ्यावरती आणि आता यायला लागलेत. ते म्हणतात ना 30 नंतर बदलतं, त्याचे परिणाम. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर मी म्हातारी व्हायला लागले आता. बस एवढेच आहेत. आता तोंड मस्तपैकी धुवून येते आणि मग येते तुम्हाला दाखवते काय ते. चल मी फेस चेहरा धुवून आलेली आहे आणि लाईट गेली आमच्याकडं. चला मग ना, आता लाईट काय लवकर येणार नाही. चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका.